श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण उत्सव लागोपाठ सुरूच होतात आणि मग प्रत्येकाच्या घरी सण असेल किंवा कुठलीही पूजा असेल तर पंचामृत हे बनवलंच जातं। कारण पूजेच्या वेळी देवाला पंचामृताचा नैवेद्य दाखवून मगच ते प्रसाद म्हणून दिलं जातं आणि कोणतीही पूजा ही पंचामृताशिवाय अपूर्णच मानली जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचामृत कसं करायचं हे तर बघणार आहोतच, शिवाय सत्यनारायण पूजेसाठी आवर्जून केला जाणारा जो प्रसादाचा शिरा आहे तो कसा करायचा याची ही रेसिपी बघणार आहोत। कारण प्रसादाचा शिरा हा नैवेद्यासाठी एक अत्यंत उत्तम पर्याय आहे। तर परफेक्ट असा प्रसादाचा शिरा कसा करायचा तेही आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण इथे बनवणार आहोत पंचामृत। तर पंचामृत बनवण्यासाठी शक्यतो चांदीचं किंवा स्टीलचं किंवा काचेचं भांडं किंवा चिनी मातीचं भांडं वापरा, परंतु पितळेचं तांब्याचं भांडं वापरायचं नाही। तर इथे मी एका भांड्यामध्ये 1 चमचा मध टाकून घेतलेला आहे आणि त्यातच आता 1 ते 1.5 चमचा तूप घेतले। तर तूप जे आहे ते गाईचंच वापरायचं। त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचे 2 मोठे चमचे भरून दही। तर जे दही आहे ते मी आधी फेटून घेतलं होतं आणि मग इथे वापरलेलं आहे। दही टाकल्यानंतर आता यामध्ये टाकायचे अर्धी वाटी किंवा 1 वाटीभर जरी दूध टाकलं तरी पण चालेल। मी इथे अर्धी वाटीच दुधाचा वापर केलेला आहे। आणि आता यामध्ये टाकायची साखर। तर इथे जे दही वापरले ते फारसं आंबट नाही आहे, म्हणून मी इथे अगदी 3 टेबलस्पून साखर वापरलेली आहे। आता हे सगळे जिन्नस नीट व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। यामध्ये जी आपण साखर टाकली आहे ती साखर यात नीट विरघळली गेली पाहिजे। तर 5 अमृत गोष्टींपासून बनवलेलं पंचामृत इथे तयार झालेलं आहे आणि अर्थातच आपण हे पूजेसाठी बनवलेलं आहे, म्हणून त्यावर एक तुळशीपत्र देखील ठेवायचं। तर पूजेसाठी जे पंचामृत लागतं ते इथे तयार झालेलं आहे। तुम्ही अशा प्रकारे करून बघा। आता प्रसादाचा शिरा कसा करायचा ते बघूयात। तर प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी इथे मी 1/2 वाटी रवा घेतलाय आणि हा जो रवा आहे हा मी इथे बारीक वापरलेला आहे। 1/2 वाटी रवा, 1/2 वाटी साखर, 1/2 वाटी दूध, 1/2 वाटीच पाणी आणि 1/2 वाटी तूप घेतलेलं आहे। आपण हे सगळं 1/2 वाटीच्या प्रमाणात करतोय। त्यानंतर इथे ड्रायफ्रूट्समध्ये 7 बदाम, 7 काजू, थोडी वेलची पावडर आणि एक मोठं पिकलेलं केळं घेतलेलं आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला दूध आणि पाणी जे आहे ते गरम करून घ्यायचे। तर त्यासाठी एका पातेल्यात जे दूध घेतले ते टाकून घेऊयात आणि यातच आता पाणीही टाकून घ्यायचे। तुम्हाला जर फक्त दूध वापरायचं असेल तर इथे तुम्ही 2.5 वाट्या दूध वापरलं तरी चालेल। आता हे दूध आणि पाणी गरम होते तोवर इथे एक कढई ठेवून घेतली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये जे आपण 1/2 वाटी तूप घेतलं त्यातलंच अगदी थोडं यामध्ये तूप टाकून घेतले, कारण यामध्ये आपण आधी जे ड्रायफ्रूट आहेत ते थोडेसे परतून घेणार आहोत। तर ड्रायफ्रूटचे इथे मी तुकडे करून घेतलेत आणि ते ह्या तुपामध्ये अगदी थोड्या वेळ परतून घेणार आहे। ड्रायफ्रूट परतून झाले की ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे। इथे ड्रायफ्रूटचा कलर वगैरे काही चेंज करायचा नाही, अगदी हलकेसे ह्या तुपामध्ये परतून घ्यायचेत। तर ड्रायफ्रूट परतून झाले। आता त्याच कढईमध्ये जे राहिलेलं तूप आहे ते सगळं तूप यामध्ये काढून घ्यायचे आणि आता ह्या तुपामध्ये आपण जो रवा घेतला होता तो सगळा रवा टाकून घ्यायचा आहे आणि हा जो रवा आहे हा तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। जर आपण रवा तुपामध्ये चांगला परतून घेतला नाही तर जो शिरा आहे तो चिकट होतो। त्याच्यामुळे हा जो रवा आहे हा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपण इथे तुपामध्ये परतून घेणार आहोत। तर इथे आपण हे कमी प्रमाणात करतोय त्यामुळे हा रवा परतण्यासाठी फारसा वेळ लागत नाही। तर हे पहा एकदम छान सोनेरी रंगावर आपण हा रवा परतून घेतलाय। आता ह्यामध्ये टाकायची केळी। तर इथे मी केळीचे अशा प्रकारे तुकडे करून घेते। तर सुरीने कट करून याचे बारीक तुकडे करून घेते आणि ते यामध्ये टाकून घेते। तर केळीचे तुकडे रव्यामध्ये टाकून घेतल्यानंतर ते सुद्धा यामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे। एक 2-3 मिनिटासाठी आपण अशा प्रकारे हे केळीचे तुकडे यामध्ये परतून घेणार आहोत। आत्ता जरी तुम्हाला वाटत असलं की इथे तूप जास्त होते की काय, तर असं काहीही होत नाही। आता हा रवा परतून झालेला आहे। यामध्ये आपल्याला टाकायचे मगाशी जे आपण दूध आणि पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते टाकायचे। तर ते दूध आणि पाणी गरम टाकत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती कमी करायची आणि मग टाकायचं आणि कोमट दूध पाणी टाकायचं नाही, गरमच टाकायचं। कारण जर कोमट किंवा थंड दूध किंवा पाणी यामध्ये टाकलं तर याच्यात रवा जो आहे त्याचे गठ्ठे तयार होतात, त्यामुळे मग इथे गरमच दूध आणि पाणी वापरायचं। तर दूध आणि पाणी टाकताना
जो रवा आहे ते दूध पाणी सगळं शोषून घेतो आणि एकदम मऊसूत असा बनतो। तर ते सतत हलवत राहायचा म्हणजे मग त्याचे गठ्ठेही तयार होणार नाही आणि अगदी सगळा रवा छान मिळून येईल। आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर। साखर टाकून घेतल्यानंतर ती पण या रव्यामध्ये नीट मिक्स करून घ्यायची आहे। इथे गॅसची जी फ्लेम आहे ती अजूनही मी कमीच ठेवलेली आहे, बिलकुल वाढवलेली नाही आहे। साखर नीट मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण जे मगाशी ड्रायफ्रूट परतून घेतले होते ते सगळे ड्रायफ्रूट टाकून द्यायचे आणि ते ड्रायफ्रूट पण या रव्यामध्ये नीट मिक्स करून घ्यायचे। आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये टाकायची वेलची पावडर। तर वेलची पावडर इथे 2 ते 3 टीस्पून वापरलेली आहे। वेलची पावडर ही नीट मिक्स करून घ्यायची आहे आणि वेलची पावडर टाकण्याच्या आधी गॅसची फ्लेम बंद करायची आणि मगच वेलची पावडर टाकायची। तर प्रसादासाठीचा जो शिरा आहे तो इथे तयार झालेला आहे। एकदम मऊसूत असा हा शिरा इथे बनलेला आहे, अजिबात त्याचे गठ्ठे इथे तयार झालेला नाही किंवा जो शिरा आहे तो अजिबात चिकटही झालेला नाही आहे। हा शिरा देखील एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि अर्थातच आपण हा जो शिरा आहे तो प्रसादासाठी बनवलेला आहे, त्यामुळे त्यावर देखील आपण एक तुळशीपत्र ठेवायचे आहे। तर व्हिडिओत सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही पण अशा प्रकारे हा सत्यनारायण प्रसादाचा शिरा जो आहे तो नक्कीच करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।